या अशा परत रोज कांड व्हायला लागले म्हणल्यावर मग पोलीसवाले मला काही धरत नाहीये. 8 महिन्यापासून पोरगी घरी, शाळा सुद्धा नाहीये. तीन दिवस झाले, 3 दिवसापासून मार सहन करतोय. उठायला गेलं तर उठता येत नाही, बसायला गेलं तर बसता येत नाही. मी दोन्ही मुलीला आणि माझ्या सगळं आम्ही आमच्या जीवात काय करून टाकू, आम्हाला नाही जगायचं. आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर की आम्हाला न्याय भेटावा. मुलगी मेडिकल वर गेली होती सर. माझी पोरगी मेडिकल मध्ये गेली होती 7 वाजता दरम्यान मध्ये गोळ्या आणण्यासाठी. तर तिला लहाने अंबादास मनसोरी माणूस आहे, तो बी तिथं त्या पावराच्या रस्त्याने चालला होता. तर त्यानं पोरीला पाठीमागून ढुंगणावर चापड मारली. तर तिने मेडिकल वर गेली, तिकडून वापस आल्याच्या नंतर तिने मला सांगितलं, म्हणे आई मला या लहान्यानं ढुंगणावर चापड मारली. तर मग मी घरी आल्याच्या नंतर त्याला बोलले का म्हणलं लहाने भाऊ माय पोर सारखी तुझी बी पोरगी आहे म्हणलं घरामध्ये. तो म्हणलं तिला मारायचं तर पाठीवर चापड मारायचं असतं म्हणलं. आजकाल पोरीला सगळं कळतं म्हणलं बाबा तुम्ही कुठं कुठं चापड मारली. तर ती मला सांगायला घरी आली म्हणलं. तुम्ही तिने मला सांगितलं, मी त्याला बोलायला गेले. ते मला कसं म्हणतो मी का चावड आहे का आणि फालतू आहे का आणि असं का. ती बाई म्हणते मानावर तुम्ही काय बी इंजाम घेता का. तर मी म्हणलं तू खरं नाही सांगत नाही म्हणलं, तू बाबासाहेब झटा घ्या हातामध्ये. तर तो काय म्हणला हा तुला काय करायचं करून घे. त्या बायकून धरलं मला निघून त्या गिट्टीवर फेकलंय. तर माझ्या हाताला इथं मार लागलेले. गिट्टीवर फेकून दिल्याच्या नंतर मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. त्या टायमाला मी म्हणलं मी पोलीस स्टेशनला चालले कंप्लेंट द्यायला. आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो. त्याने आमच्या नावाची तक्रार टाकली, मी पोरीच्या नावाची तक्रार टाकली. आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही घरी आलो. आम्ही जेवण बिवणं केले आणि झोपलो आमच्या घरामध्ये. तर त्यांनी रातच्या 1:30 वाजू दिल्या. 1:30च्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक चालू केली आमच्यावाल्या. तर मग मी दगडफेक आवाज आल्याच्या नंतर मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर त्यांनी मला केसाला धरलं. केसाला धरून ओढत मला डायरेक्ट त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी नेलं. ते तर मला खाली हाणून पाडल्याच्या नंतर माझा आवाज आल्याच्या नंतर माझा नवरा बी तिकडून उठून पळत आला माझ्याकडे. मग ही पोरगी बी माझ्याकडे आली. त्यांनी मला केसा धरून खाली आणून पाडलं. त्यांच्या हातात होते कुऱ्हाडीची दांडी. कोणी मायावर लाताबुक्या घालायचं, कोणी हिला मारायचं, कोणी हिला मारायचं. म्हणजे त्यांच्यातले 10 ते 15 माणसं, 4-5 बाया आणि आमच्या घरचे फक्त एवढे 3 जणच होतो आम्ही. आई बी माझी खाली झोपाला होती आणि माझी बहीण बी तिच्या घरी होती झोपाला. एवढ्यामध्ये कोणीच माझं लहान बाळ बी घरामध्येच पडलं होतं. त्यांनी असं मारणं सुरू केल्याच्या नंतर माझ्या नवऱ्या डोक्याला मार लागला. तो बेहोश पडला तिथं खाली. तर आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही त्याच्या हातातून केस बिस सोडून असं आम्ही तिथून जीव वाचून आम्ही पोरीला हातात धरून आम्ही जंगलाचं बिना पायाचाच पळत निघलो. मी तर गावावरच होतो, माझ्या ड्रेस बी नव्हते. आम्ही पळत जंगलाने गेलो. ते कपावर हसते बांधकाम चालू आहे. त्या लोकांच्या इथे गेलो तर त्या लोकांनी सांगितलं ताई तुम्ही इथं बसा म्हणे, तुम्हाला कोणी मारणार नाही. मी म्हणलं भाऊ आम्हाला लोक मारून टाकतील म्हणलं, आम्हाला तुम्ही फक्त मला पोलीसवाल्याची मदत करा. त्या लोकांनी लगेच पोलीसवाल्याला फोन मारला. पोलीसवाल्याची मग तिथं गाडी आली. गाडीवर पोलीसवाले आम्हाला टाकून घेऊन गेले. कॅमेऱ्यावर आम्हाला तिथं उभं केलं. मग त्यांनी मोठी गाडी बोलून घेतली मोठ्या साहेबाची. त्या गाडीमध्ये बसून आम्हाला ते घरी घेऊन आले. मग घरी आल्याच्या नंतर माझं बाळ मला त्या दुसऱ्या आपल्या तुमच्या शेजारची खाला आहे त्याच्याकडे माझं बाळ होतं. घरातून ती उठून घेऊन गेली. त्याला पण मारत होते ते, पण त्या खालाने त्याला लेकरू काही दिलं नाही. मग ते पोरग त्यानं मला घरी आल्या तिथे पोलीस स्टेशन मध्ये ते गाडी घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी ते पोरग मला देऊन टाकलं. आईचं पण डोकं फुटलेलं होतं. मग आईला त्या साहेबांनी त्याच गाडीत घेतलं आणि आम्हाला आणून चिकटाने पोलीस स्टेशनला सोडून दिलं. का म्हणे तुमची हद्दी इथं लागते ताई, आम्ही MIDC वाले आहे. आम्हाला कॉल आला म्हणे आमचं कर्तव्य होतं, आम्ही तेवढं केलं. त्याने आम्हाला पोलीस स्टेशनला सोडून दिलं. मग आम्ही अंदर गेलो साहेबाकडे. तर साहेबांनी आम्हाला कागद लिहून दिला का म्हणे तुमचं रक्त खूप चाललंय म्हणे, तुम्ही पहिले मेडिकल करा. मग आम्ही तिघांना बी आम्हाला त्यांनी त्यांच्याच गाडीमध्ये बसून पोलिसाच्या गाडीमध्ये बसूनच आम्हाला तिथं सोडलं दवाखान्यावर. मग त्यांनी पट्ट्या सुरू केल्या. मला ड्रेसिंग केली. माझ्या हाताला पट्टी लावली होती, मी ते काल काढून फेकले. आईला 3 टाके पडले. मग ते तपासणी केलं त्यांनी माझ्या. सर मला असं बोलायला गेलं की तकलीफ होती माझ्यावर, इथं लाता मारलेले, छातीवर जखम आहे, ताती जखम आहे सर माझी. तुम्ही म्हणता की मला दाखवू नको, पण मी तरी तुम्हाला दाखवच म्हणते. माझ्या छातीवर अशी खाली पाडून बुक्या घातलेले, मला खोकाताना पण तकलीफ होती. तर त्यांना मी दाखवलं. त्यांनी त्याचं पूर्ण शरीराचं माझं CT स्कॅन केलेले. तर बाबा म्हणे इतका मार लागल्याच्या नंतर. आणि हे एवढं मारा नाही, हे इथं कुऱ्हाडीचे दांडे, हातावर कुऱ्हाडीचे दांडे, हे ती नस पडलेले, पुन्हा हे पडलेले, हे एवढं पूर्ण असं हिरोपकच पाडलेले त्यांनी. हेच नाही सर, आता मी तुम्हाला नाही दाखवू शकत. माझ्या पूर्ण अंगावर असे एवढे मोठे वळ येते. तुम्ही कधी म्हणत असलं मी सर दाखवते. मला माझ्या जीवावर भेटलेच ना तर मी विचार नाही करणार माझ्या इज्जतीची परवा. पण माझ्या अंगावर टोटल वळ आलेली आहे लोकांनी. 10 ते 15 जण होते आणि आम्ही 3 जणच होते. पोलीस स्टेशन मध्ये गेल्याच्या नंतर ते पोलीसवाल्यांनी आम्हाला सकाळच्या 7 वाजे बसून तर संध्याकाळच्या 7 वाजता फक्त आमच्याकडून लिहून घेतलं का बाई त्यांनी तुमचे 3 माणसं नाव टाकले, तर तू फक्त 4च माणसं नावं टाक आणि असं सांग का फक्त लाताबुक्यानं मारलं. सर लाताबुक्यानं मारल्याच्या नंतर आईचं डोक्याला टाके पडली, इथं भवळी पुरी फुटली. घरच्या माणसाचं बदबद रक्त निघलं, माझ्या हातातून पुरं रक्त निघलं. हे एवढं मारलं लाताबुक्याचं वळ आहे काय सर माझ्या अंगावर.
पोलीसवाले आमच्याकडून तक्रार काही घेत नाहीये. आम्हाला काहीतरी न्याय भेटावा, नाही तर आम्ही आमचे 3-4 माणसं आहेत, आम्ही आमचा जीव सोडून देतो पोलीस स्टेशनवर. आम्हाला नाही. आणि काय म्हणते का तुम्ही पोलीस स्टेशनला या, घराचे बॉन्ड घेऊन या, तुमचं आधार कार्ड घेऊन या, तुमचे 2 साक्षीदार घेऊन या, तुझ्या आईला साक्षीदार घेऊन ये, तुझ्या नवऱ्याला साक्षीदार घेऊन ये. म्हणजे आमच्यावर जेवढा अन्याचार हुसेल ते आम्हाला काय म्हणते का तुमच्या घराचे बॉन्ड तुम्ही घेऊन या यादीनं, ओरिजिनल बॉन्ड घेऊन या म्हणे करून. आता या बॉन्डशी काय घेणे सर त्यांच्या आमचं त्या घराशी? आम्ही फक्त आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही त्याला मदत मागतोय की पोलीसवाले आम्हाला काहीतरी मदत करतील, पण हे पोलीसवाले आमची कोणी मदत करत नाही सर. नुसतं ते मेलेलं परवडं सर आम्हाला, पण आमची मदत नाही केली तर आम्ही खरं जीव सोडून देऊ. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, समोर ते जीव सोडू देऊ आम्ही सगळेजण. शपथ नाही राहणार, आम्हाला न्याय भेटायलाच पाहिजे सर. नाही भेटला तर आम्ही कुठलेच नाही राहणार. हे चिकलठाण्याचं पोलीस स्टेशन आहे साहेब. माझं नाव आशा शुभम भगेले. ही माझी मुलगी आहे. माझ्या मुलीच्या बारकाडीवर असं पूर्ण बुखे घातलेले त्यांनी. एखाद्या कुत्र्याला कसं मारतं या टायमाला पोरीच्या अंगावर मार पडलेले, पण त्यांनी ते पोलीसवाल्यांनी ते सुद्धा नाही विचारलं का बाबा पोरीला मार लागलेला का नाही लागलेले. ते म्हणते तुम्ही पोरीच्या मॅटर मध्ये नका घेऊ, ती नाबालिग आहे म्हणते, तिला मदत घेऊ नको ना तर तिला 2 वर्षासाठी ते रिमोट मध्ये टाकतील म्हणे. 17 वर्षाची होऊ सर, तुम्ही त्या पोरीला मदत घेऊ नका म्हणते, त्या पोरीस नाव नका घेऊ मध्ये. तिच्या अंगावर आज बी कधी मेडिकल केलं तर आज बी तिच्या अंगावर मार्कच नाही निघाला. साहेब तुम्ही आम्हाला खुलेआम फाशी देऊ शकता आम्ही जर तुम्हाला खोटं बोलत असेल तर. आता तुम्ही आम्हाला बोललेलं पत्रकाराला आम्हाला बॅट देतात, याचा अर्थ काय? आमच्यापासून तुम्हाला अपेक्षा काय? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर का आम्हाला न्याय भेटावा. तर तुम्हाला पोलीस स्टेशन मधून न्याय नाही भेटला. पोलीसवाले आम्हाला नुसते चुतीच्या गिनतीमध्ये काढायला 3 दिवस झाले. 3 दिवसापासून मार सहन करतोय. उठायला गेलं तर उठता येत नाही, बसायला गेलं तर बसता येत नाही. मेडिकल रिपोर्ट आलेले, मेडिकल रिपोर्ट बी आलेले, 3 पेपर आणलेले पोलीसवाल्यांनी घेऊन त्यांच्यापाशी ठेवलेले, आमच्यापाशी काहीच नाही दिलेले. टाके किती जणांना किती मार लागला? आईला 3 टाके पडलेले, तर डोळ्यावरच फोडलेले त्याने कुऱ्हाडीने. आणखी माझ्या हातात त्यांनी पट्टी करून दिली, मलम पट्टी करून दिली. इथं ते रक्त निघत होतं, त्यांनी मलम पट्टी करून दिली. आणखी मार कोणाला आहे? जास्त करून इथं डोळ्याला बी मारले. माझ्या घरच्या पुरा डोळा फुटलेला आहे. बरकडी तर पूर्ण अशी लालजरत झालेली आहे. कुऱ्हाडीची जिंकून तोंड होतं का तिथून? नाही, पोलीसवाल्यांनी फक्त लिहिलंय की फक्त हाताबुकीने मारलं तुम्ही असं सांगा. ते एक साहेब आहे तिथलं, ते तसं म्हणतो की तुम्ही तसं सांगा. आता आरोपी जे होता आत आहे का बाहेर? बाहेर येते सर, हसताय आम्हाला बघू सर तिथं मोठे. 4 दिवस झाले की आरोपी नाही गिरफ्तार पुरेच नाही, उलटे तिथं बघू बघू आम्हाला हसताय. आम्हाला आमच्याकडून चालले जात नाही ना, तर आमच्याकडून बघून हसताय उलटे. त्या गाडीचा तर पूर्ण भुगाच करून टाकला सर त्यांनी. आतापर्यंत गाडी तिथं पडली, गाडी बी फोडली, गाडी पूर्णच फोडून टाकली त्यांनी. गाडी फोडली, घरामध्ये दगड घातले, घराले कोणी भांडे कोंडे फोडले. पोलीस पंचनामा झालाय, तोडफोड झाली तर पोलीसवाले आले, त्यांनी घरात काहीच पाहिलं नाही, ना डोकून पाहिलं ना काही विचारपूस केली. फक्त म्हणे आम्ही पंचनामाला आलोय, आम्हाला काही घेणे देणे नाही तुमच्याशी, तुमचे नाव काय? नाव सांगितले आम्ही, बस तेवढंच घेतलं त्यांनी. त्यांच्यापाशी अर्धा घंटा लोक बसले होते. आमच्याकडून फक्त 2 शब्द विचारले आणि निघून गेले, बाकी काहीच नाही म्हणे. फक्त म्हणे घराचे बॉड घेऊन ये म्हणे येताना. मग आता समजा तुमची इच्छा काय, तुमची अपेक्षा काय? आमची अपेक्षा एवढीच आहे का आम्हाला न्याय भेटावा. माझ्या कोऱ्या पोरीवर त्यांनी हात उचलला, त्याच्या इज्जतीचा सवाल आहे साहेब. उद्याच्याला असं कधी माहित पडला तर माझ्या पोरीला कोणी करणार नाही. पोरी जिंदगी आम्ही असं बसून ठेवणार आहे की त्याला घरामध्ये. पोरी शाळा सुद्धा बंद केलेली मी, हे लोक असं अत्याचार करते म्हणून. 8 महिन्यापासून पोरगी घरी आहे. मॅडम लोकांचे फोन येते, PS साहेब सुद्धा फोन येतो शाळामधून का लक्ष्मी तू शाळेत काय येत नाही. म्हणलं मॅडम आमचं 7 वाजता पोरगी जंगलात येते, म्हणलं ती पुरा जंगलाचा रस्ता आहे, म्हणलं हे पोरं छेडछाडी करते. मॅडम कर रिपोर्ट सुद्धा लिहिलेली पहिली बी का म्हणलं मॅडम माझ्या पोरीला धोका आहे, मी पोरीला शाळेत पाठवत नाही. ते म्हणते तुम्ही कंप्लेंट करा ना. म्हणलं मॅडम कंप्लेंट करेल मध्ये सांगितलं मॅडमला का मॅडम माझ्या पोरीला धोका आहे. म्हटलं हे लोक छेडछाडी करते रस्त्यानं, मला मी पोरगी शाळेत पाठवत नाही. उद्या सगळं आज एवढे कांड व्हायला लागले, लोक पोरीचे बलात्कार करून मारून टाकले. काय करते सर हे पोलीसवाले? लेकी बाई जगाव का नाही जगाव? पोलीसवाले न्याय देत नाहीये. पोलीसवाले काय म्हणते तुम्ही जे खरे ते नका सांगू, जे खोटे तुम्ही ते सांगा. का आमच्यासोबत असं काही घडलंच नाहीये. जर आमच्या लेखी बाईला जगाची अधिकार नाही सर, आम्ही शपथ जगणार नाहीये. मला 2 मुली येते, एक माझी मुलगी 10 वर्षाची आता सध्या घरीच येते. मी दोन्ही मुलीला आणि माझ्या सगळं आम्ही आमच्या जीवात काय करून टाकू? आम्हाला नाही जगाचं. आमच्या लेखी बाईला न्याय नाही भेटला, आम्हाला जगाचंच नाही साहेब. या अशापर्यंत रोज कांड व्हायला लागले म्हणल्यावर मग पोलीसवाले मनावर काही धरत नाहीये. 8 महिन्यापासून पोरगी घरी, शाळा सुद्धा नाहीये. सर लोक सुद्धा गावात देत नाही पोरगी किती तुमच्या आत नाही म्हणून.